नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी झटपट होते, अगदी हलकी फुलकी आहे आणि सकाळचा नाश्ता, डबा किंवा संध्याकाळचा खाऊ सगळ्यांसाठी परफेक्ट आहे। होय, आज आपण पाहणार आहोत घरगुती फोडणीच्या शेवळ्या। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। मी इथं ह्या घरगुती शेवळ्या घेतलेल्या आहेत। कांदा, एक वाटी बारीक चिरलेला बटाटा, छोटा बटाटा बारीक चिरलेला आहे, तो मी पाण्यात टाकून घेतलेला आहे। शेंगदाणे थोडेसे, तेल फोडणीकरिता 2 ते 3 चम्मच, हिरव्या कांद्याची पात अर्धी वाटी, ही ऑप्शनल आहे। कढीपत्ता थोडासा मी चिरून घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, टोमॅटो 1 वाटी बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरून घेतलेली आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, जिरं आणि मोहरी थोडीशी फोडणीसाठी घेतलेली आहे, त्यानंतर हळद चिमूटभर। तुम्ही आवडीनुसार आणखीन पण भाज्या ॲड करू शकता। मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घेऊया आणि हे तेल आपण छान गरम होऊ देऊया। आपलं तेल इथं छान गरम झालेलं आहे। यामध्ये आपण आता जिरं आणि मोहरी घालून घेणार आहे। आपलं जिरा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात चिरून घेतलेला कढीपत्ता घालून घेणार आहे। कढीपत्ता छान झाल्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालून घेणार आहे। मिरची आपण इथे छान परतून घेऊया। आपली मिरची छान परतून झाल्यावर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे। कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता मी इथे बारीक चिरलेला बटाटा घालून घेणार आहे। आणि बटाटा छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे। नंतर शेंगदाणे घालून छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर हिरव्या कांद्याची पात परतून घ्यायची आहे। आता यात टोमॅटो घालायचा आणि छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा। इथं आपला टोमॅटो छान मऊसूत झालेला आहे। नंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची। हळद घालणं झाल्यावर त्यामध्ये शेवळ्या घालून घ्यायच्या। शेवळ्या एकदम हलक्या हाताने पूर्णपणे परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याला सर्व जिन्नस लागले पाहिजेत।
इथं आपण ह्या सर्व शेवळ्या छान परतून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी जास्त घालायचं नाही. मी एवढ्या मोठ्या शेवळ्यांना फक्त 1 तांब्याच पाणी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी पाणी किती घातलेलं आहे. ह्या सर्व शेवळ्या पाण्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. ह्या शेवळ्या मी इथं पाण्यामध्ये छान परतून घेतलेल्या आहेत. आता ह्या शेवळ्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हलक्या हाताने छान मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपल्या शेवळ्यातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. इथं आपण आता वरतून कोथिंबीर घालून घेणार आहे. आपल्या शेवळ्या बनून तयार झालेल्या आहे. ह्या शेवळ्या थोडं थंड झाल्यानंतर मुलांच्या डब्यात भरून द्यायच्या. ह्या अशाच सुटसुट्या राहतील. आता आपण ह्या शेवळ्या एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. इथं मी तुम्हाला काही खास टिप्स सांगते. पहिली टिप्स, शेवया जास्त शिजवू नका, नाहीतर त्या चिकलट होतात. दुसरी टिप्स, डाएटवर असाल तर तेल थोडं कमी वापरू शकता. तिसरी टिप्स, लहान मुलांसाठी मिरची कमी ठेवा. बघा किती छान दिसतात ना. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला पुढची कोणती रेसिपी पाहायची आहे. पुन्हा भेटूया एका नवीन सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत खुश रहा आणि स्वादिष्ट खा.